हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, केशवराज बाबासाहेब महाराज की जय। हरि ओम। सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी, वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि। गङ्गातरङ्गरमणीयजटाकलापं गौरी निरन्तरविभूषितवामभागं, नारायणप्रियमदङ्गमदापहारं, वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। श्री संत केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या पवित्र समाधीस्थळी दरवर्षीप्रमाणे गेल्या 16 वर्षापासून अविरत गतीने चालत असणारा हा प्रवचनाचा दिव्य अशा प्रकारचा सोहळा
श्रीमद भगवद्गीतेवरती ज्ञानोबरायांनी ज्याला भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी म्हटल्या जातो त्या ज्ञानेश्वरीवरती प्रवचनाचा अत्युत्तम कार्यक्रम या ठिकाणी श्रावण मासिक ज्ञानेश्वरी प्रवचने या अधिपत्याखाली चालू आहेत। आमचे परमश्री असणारे आवडे सर असतील, पिंपळगावकर सर असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांच्या वतीने ही आजची प्रवचनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे। प्रवचन सेवेसाठी आपण सर्व सुज्ञ श्रोते मंडळी उपस्थित आहात। आदरणीय योगेश महाराज त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची ही श्रावण महिन्यातली शेवटची सेवा, प्रवचनाची शेवटची सेवा आपल्याला या ठिकाणी संपन्न करायची आहे। गेल्याही वर्षी या ठिकाणी प्रवचनाचा योग आला, प्रवचन करण्याचा योग आलेला आहे, परंतु अधिदैविक ज्याला ताप म्हटल्या जातं, 3 तापापैकी अधिदैविक ताप आणि त्या अधिदैविक ताप असेल किंवा अधिभौतिक ताप असेल किंवा अधिदैविक ताप असेल, निसर्गतः म्हणा किंवा मानवांच्या द्वारे म्हणा आलेला हा एक प्रकारचा ताप, तो म्हणजे कोरोनाच्या रूपानं आलेला आहे आणि त्यामुळे एका विस्तृत रूपानं अनेक श्रोत्यांच्या वस्तू समोर समक्ष हा प्रवचनाचा कार्यक्रम न घेता तो कार्यक्रम अशा प्रकारे फेसबुक पेजच्या द्वारे ऑनलाईन या ठिकाणी करण्याचा सर्वांचा मानस आहे आणि त्या विचारातून हा कार्यक्रम चालू आहे। आणि कालही सकाळी सरांना बोललो, पवडे सरांना की ऑनलाईनचा कार्यक्रम दरवर्षी जरी ठेवला तरी चांगलंच। अनेक जण ऐकायला तर येतातच, परंतु ज्यांना इथपर्यंत येण्याचा योग लागत नाही त्यांनाही तो प्रवचनाचा लाभ व्हावा या निमित्ताने अतिउत्तम कार्य आहे। प्रगती होत आहे विज्ञानाची आणि त्याचाही लाभ आध्यात्मिकामध्ये घेतलाच पाहिजे। विषय आहे ज्ञानेश्वरीचा आणि ज्ञानेश्वरी भगवान श्रीकृष्णानं रणांगणावरती अर्जुनाला जो उपदेश केलेला आहे ज्याला श्रीमद भगवद्गीतेचा उपदेश म्हटला जातो आणि त्या भगवद्गीतेवरती भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीच्या रूपानं तुम्हाला आमच्या समोर सोप्या प्रकारे गीतेचा उपदेश प्रगट करून ठेवलेला आहे। म्हणजे गीतेमध्ये सोपा नाही का? गीतेमध्ये सुद्धा सोप्या पद्धतीनं आहे, परंतु गीतेची भाषा संस्कृत भाषा, सूत्रात्मक भाषा। एका श्लोकावरती कुठे 30 ओव्या असतील, कुठे 40, कुठे 50, कुठे 100 सुद्धा ओव्या असतील। कारण शास्त्राची भाषा किंवा वेदाची भाषा ही थोडी सूत्रात्मक असते, ज्याच्यामध्ये शब्दाचं प्रमाण कमी असेल परंतु अर्थाला गहन असते। म्हणून म्हटलेलं आहे ज्याच्यामध्ये कमीत कमी शब्द आहेत, अर्थ गहन आहेत, अर्थ अनेक आहेत, कसल्याही प्रकारची शंका कुशंका नाही, त्याला त्या ठिकाणी सूत्र म्हटले जातात। तसं पाहिलं तर आपल्याला वाटतं संस्कृत भाषा कशी आहे, कठीण आहे, परंतु एखादी गोष्ट आपण त्याचं अध्ययनच केलं नाही, आपण त्याच्या जवळच गेलो नाही आणि त्याला कठीण म्हणणं आपल्या हमारे बस की बात नाही, आपल्या पोलची बात नाही, अशा प्रकारे आपण म्हणायला लागतो। परंतु जे संस्कृतच्या जवळ गेलेले आहे, संस्कृत थोडं बहुत त्यांनी अध्ययन केलेलं आहे, त्यांना जाऊन विचारा, जर लवकरात लवकर एखादी भाषा जर शिकता येत असेल तर ती फक्त संस्कृत भाषा, बाकी कोणतीही दुसरी भाषा तुम्ही एका महिन्यामध्ये शिकू शकत नाही। परंतु संस्कृत भाषा अशी आहे, एका महिन्यामध्ये तुमचा दररोजचा जीवन व्यापनाचा जो काही कार्यकलाप आहे तो तुम्ही संस्कृताच्या माध्यमातून करू शकता। एवढी सोपी भाषा आहे। पण सोपी भाषा आहे तर मग जनमानसामध्ये बोली भाषा का नाही? सध्याच्या काळामध्ये जरी संस्कृत भाषा बोली भाषा नसेल
परंतु संस्कृत भाषाला सर्व भाषांची जननी आई माता म्हटल्या जाते. एक काळ होता ज्या काळामध्ये सर्वसामान्य माणसं संस्कृत भाषेमध्ये बोलायची. राजा भोजचा काळ, ज्या काळामध्ये सर्व लोक संस्कृत मध्ये बोलायचे. असं नाही जे काही कर्मकांड करणारे ब्राह्मण परिवार आहेत त्यांनी संस्कृत बोलावं, राज परिवार आहेत त्यांनी संस्कृत बोलावं, असं नाही. सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा संस्कृत बोलायचं. एक वेळेसचा प्रसंग, राजा भोज घोड्यावरती बसून स्वारी करत असताना जंगलामध्ये पाहिलं तर एक म्हाताऱ्या आजीबाई, त्यांच्या डोक्यावरती लाकडाचा भार आहे, बोळी सरपण विकून जीवन जगणारी, पोट भरणारी आजीबाई. आणि भार अधिक असल्यामुळं त्या आजीबाईच्या डोक्यावर भार अधिक आल्यामुळं त्या आजीबाईला त्रास होऊ लागला. आजीबाई वाकायला लागल्या आणि ते पाहून राजाचे उद्गार आहेत, तव भारम न बाधती वा, तुझ्या डोक्यावर जो भार आहे त्याची तुला बाधा, त्याचा तुला त्रास होत नाही का? हे आजीबाईचं काय उत्तर? एवढा त्रास असताना सुद्धा त्या आजीबाईनं एक स्मित हास्य केलं, स्माईल दिली. राजाला वाटतं एवढा त्रास आहे आणि स्मित हास्य करते, आणि आजीबाईने उत्तर काय दिलं? हो राजन, मम भारम मह्यम न बाधते तब बाधती माम बाधते. पहिल्या वाक्यामध्ये राजा संस्कृतमध्ये बोलला, परंतु बोलता बोलता राजाकडून एका शब्दाची चूक झाली. शब्द वापरला तव भारम न बाधती वा. संस्कृतमध्ये शब्द बनवत असताना, क्रिया बनवत असताना काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्याला परस्परपदी म्हटलं जातं. काही त्या ठिकाणी परस्परपदीच्या व्यतिरिक्त असू शकतात. तर बाधती हा प्रयोग संस्कृतमध्ये बनतच नाही, बाधते बनतो. बाधतेच्या ऐवजी बाधती शब्द वापरणं. आजीबाई म्हणतात माझ्या डोक्याचा भार, डोक्यावरती असणारा सरपणाचा भार, त्याचा मला त्रास होत नाही, परंतु तुझ्या मुखातून जो बाधती शब्द आला, चुकीचा शब्द आला, त्याचा मला त्रास होतो. मग सामान्य बाई जर बोलत असेल तर त्या काळामध्ये संस्कृत जनमानसाची भाषा होती. परंतु काळाच्या ओघामध्ये संस्कृत लुप्ततेला पावली. बोटावर बोलण्यासारखी माणसं संस्कृत जाणकार राहिली, संस्कृतमध्ये बोलणारी राहिली. आणि म्हणून ज्ञानोबरायांना तुमामांची दया आली, त्या दयेपोटी गीतेवरती ज्ञानेश्वरी सारखा अभूतपूर्व अशा प्रकारचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. आणि ज्ञानोबरायांनी त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा अहंकार दाखवलेला नाही. गुरुचा प्रसाद, गुरुंच्या समोर त्या ठिकाणी काय केलेलं आहे, ज्ञानेश्वरीचं त्या ठिकाणी जे काही भाष्य आहे ते केलेलं. ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक अध्यायाला एक वेगवेगळं नाव आहे. ज्या 18 अध्यायापैकी 16वा जो अध्याय आहे, त्या अध्यायाचं नाव आहे दैवासुर संपद विभाग योग. दैवी संपदा आणि आसुरी संपदा या दोन्ही संपदांचं त्याच्यामध्ये वर्णन केलेलं. दैवी संपदा कशाला म्हणावं आणि आसुरी संपदा कशाला म्हणावं. अभयम सत्व संशुद्धे ज्ञान योग व्यवस्थित ही इत्यादी श्लोकाच्या पहिल्या श्लोकाच्या माध्यमातून 3 श्लोकापर्यंत ज्ञानोबा गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानं दैवी संपदा कशाला म्हणावं याचं वर्णन केलं. आणि मग 4थ्या श्लोकापासून आसुरी संपत्ती कशाला म्हणावं याचं वर्णन केलं. आणि त्या आसुरी संपत्तीमध्ये श्लोक 4थ्या नंबरचा श्लोक या श्रीमद भगवद्गीतेतला दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदम् आसुरी. आसुरी संपत्ती कशाला म्हणावं, काय आहेत आसुरी संपत्ती याचं वर्णन या श्लोकामध्ये केलं. आणि या श्लोकामध्ये नंबर 1 ला दंभ नावाचा आसुरी संपदा सांगितली. आणि त्या दंभावरती ज्ञानोबांनी अनेक ओव्या त्या ठिकाणी खर्च केलेले आहेत. दंभ कशाला म्हणावं, दर्प कशाला म्हणावं, अभिमान कशाला म्हणावा, क्रोध कशाला म्हणावं. आज आपल्याला बाकी शब्दावरती बोलायचं नाही, विचार करायला. आज आपल्याला एकच शब्द पाहायचा आहे, तो म्हणजे दंभ. त्याबद्दल विचार. आणि त्या दंभावरती दंभाची परिभाषा पुढे ओवीमध्ये सांगितलेली आहे. मनोनी वाचेचा चौबारा, घातलिया धर्माचा पसारा, धर्मची तो अधर्म होय विना तो दंभूच आहे. धर्म, दंभ म्हणजे काय?
दंभाचे दुष्परिणाम काय, दंभापासून वाचायचं कसं, याच्यावरती आज आपण थोडा बहुत विचार करणार आहोत. परंतु या 16व्या अध्यायामध्ये दैवी संपदा आणि आसुरी संपदा सांगितली आणि या दोन्ही संपदाचे परिणाम सुद्धा सांगितले. म्हणजे काय आहेत परिणाम, तर 5व्या श्लोकामध्ये भगवंतानं सांगितलेलं आहे दैवी संपद विमोक्षाय निबंधाय आसुरी मता. अर्ध्या श्लोकामध्ये सांगितलं की दैवी संपदा ही मोक्षा करतात, विमोक्षाय, आणि निबंधाय सुरी मता, आसुरी संपदा बंधनामध्ये अडकण्याकरता. मग आपल्याला विचार करायचा आहे, आपल्याला संसार रूपी बंधनामध्ये अडकायचं आहे की या संसार बंधनातून आपल्याला बाहेर पडायचं. बंधनामध्ये अडकायचं असेल, ज्याला शास्त्रानं जगद्गुरु आद्य शंकराचार्याने म्हटलेलं आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम गोविंदम म्हणजे गुणमते. याच श्लोकाला आपल्या साधू संतांनी म्हटलेले किती वेळा जन्मायावे किती व्हावे फजित. असंच जर वारंवार जन्म मरणाच्या कचाट्यामध्ये फिरायचं असेल तर अवश्य आसुरी संपदा संपादन करा. परंतु या जन्म मरणाच्या दुःखाच्या कचाट्यातून जर बाहेर पडायचं असेल त्याला एकच उपाय आहे की आपल्या जीवनामध्ये दैवी संपदा आणायला पाहिजे. म्हणजे दोन्ही संपदापैकी महत्वाची संपदा कोणती, दैवी संपदेला महत्व द्यावं की आसुरी संपदेला महत्व द्यावं. एखादा पेशंट डॉक्टरकडे गेले तर बरेच डॉक्टर आहेत, एखादा शुगरचा पेशंट डायबिटीजचा पेशंट डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टर मग त्याला दोन प्रकारे सांगतात, एक पथ्य आणि एक कुपथ्य. डॉक्टर असं सांगतात का दररोज सकाळी स्नान झालं एक वाटी भरून गुलाबजामुन खायचे सांगतात, गोड पाहायचं सुद्धा नाही, खायचं नाही. कुपथ्य सांगितलं साखर आणि गुळापासून बनलेले पदार्थ त्याचे, मग कारल्याची भाजी का, मुगाचं वरण का, असे काही सकाळी 2 गोळ्या संध्याकाळी 2 गोळ्या, हे पथ्य. आणि एक खाऊ नका हे कुपथ्य. मग पथ्य आणि कुपथ्यापैकी महत्वाचं कोणतं, पथ्य महत्वाचं की कुपथ्य महत्वाचं. एखादा पेशंट जर म्हणत असेल डॉक्टर साहेब आपल्याला गोड खाल्ल्याशिवाय जमत नाही, तुम्ही 2 गोळ्या सांगतात, मी 6 गोळ्या एका टाइमला खातो, परंतु मला गुलाबजामुन वाटीभर खावेच लागतात. डॉक्टर काय म्हणेल, तुम्ही दुसरा डॉक्टर कोणीतरी बघा. शक्य नाही. एखाद्या वेळेस तुम्ही 2 दिवस गोळ्या घ्यायचं विसरले चालेल, डायबिटीसच्या गोळ्या घ्यायच्या विसरले कुठं प्रवासात चालेल, परंतु दररोज गोड खाणं हे त्या पेशंटला जमणारच आहे. अगोदर कुपथ्य बंद करावं लागेल, त्यावेळेस त्याच्यावरती असणाऱ्या गोळ्या लागू होतील कुठेतरी. त्याचप्रमाणे आसुरी संपदा आणि दैवी संपदा, यद्यपि जीवनामध्ये दैवी संपदा महत्वाची, परंतु जोपर्यंत आसुरी संपदा समाप्त होणार नाही तोपर्यंत दैवी संपदेला तेवढं महत्व नाही. जसं एखादा रांजण आहे, आपण तो रांजण भरतोय कशानं, एखाद्या कळशीने त्याच्यामध्ये पाणी भरतोय, एखादा हंड्यानं पाणी भरतोय, एखादा घागरीनं भरतोय. परंतु तो रांजण जर खालून फुटलेला असेल, त्याला छिद्र पडलेलं असेल, आपण घागरीनं काय, आपण 5ची मोटर जरी त्या रांजणामध्ये लावली तरी तो रांजण भरणार नाही, कारण खाली पडलेलं छिद्र मोठं. जोपर्यंत आपण अगोदर छिद्र बंद करणार नाहीत, फुटलेला रांजण अगोदर बंद करणार नाही, तोपर्यंत पाणी भरण्याला महत्व नाही. छिद्र बंद असेल, रांजण व्यवस्थित असेल, तुम्हाला घागरीनं पाणी भरता आलं नाही, नका भरू, कळशीनं भरा. नाही आम्हाला तेवढाही वेळ नाही, तांब्यानं भरा तेवढाही वेळ नाही, ग्लासनं भरा तेवढाही वेळ नाही, चमच्यानं टाका. लहानपणी सर्वांनी कथा ऐकलेली असेल, तहानलेला कावळा खडे टाकतो पाणी वर येतो. त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये नाही मोठा परमार्थ करता आला, परंतु आपल्याकडे असणारे जे काही दुर्गुण आहेत, ज्याला आसुरी संपत्ती म्हटलेलं आहे, अगोदर दुर्गुणांचा त्याग करावा लागेल. कुठंतरी आपली व्यसनं बंद करावी लागते. आणि एका बाजूला व्यसन चालू आहे, दुर्गुण चालू आहेत, आणि एका बाजूला तुमचा परमार्थ चालू आहे,
तो परमार्थ, त्या परमार्थाला ती आसुरी संपत्ता त्याचा घात घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पहिलं काम आहे की आपल्या जीवनामध्ये असणारे दोष अगोदर त्यांचा नायनाट करायला पाहिजे, त्यांच्यापासून दूर व्हायला पाहिजे, त्यांना आपण दूर करायला पाहिजे. तर त्यामध्ये सर्वात प्रथम आसुरी संपदामध्ये शब्द दिलेला आहे, आसुरी संपदा दिलेली आहे दंभ. म्हणजे दंभ कशाला म्हणावं, काय दंभ या शब्दाचा अर्थ काय आहे, तर ज्ञानोबरायांनी सांगितलेलं आहे, म्हणून वाचेचा चौगारा घातलिया धर्माचा पसारा, धर्मची तो अधर्म होय विना तो दंभ जाणे. वेगवेगळ्या शास्त्रकारांनी गीतेवरती अनेक जणांनी टीका लिहिलेली आहे. एक अष्ट टीका आहे श्रीमद भगवत गीतेवरती, अनेक जणांनी आपले विचार प्रकट केलेले आहेत. मधुसूदन सरस्वती नावाचे महान संत होऊन गेले, ज्यांनी गीतेवरती टीका लिहिली. त्यांनी दंभ या शब्दाचा अर्थ केलेला आहे धार्मिकतया आत्मनः ख्यापनम तदेव धर्म ध्वजित्व. नीलकंठी नावाची टीका आहे, त्या नीलकंठी नावाच्या टीकेमध्ये सांगितलेलं आहे दंभो धर्म ध्वजित्व. म्हणजे आपला जो परमार्थ आहे, धर्म म्हणजे परमार्थ, हिंदू मुस्लिम शीख ईसाई हा धर्म इथं नाहीच. आपणही म्हणतो दारावरती कोणी भिक्षुक आला, आपण म्हणतो काहीतरी धर्म करा, तो भिक्षुक म्हणतो धर्म करा, आपण म्हणतो काहीतरी धर्म करायला पाहिजे, दान धर्म करायला पाहिजे, तप धर्म करायला. धर्म या शब्दाचा अर्थ आहे परमार्थ. आपला परमार्थ लोकांच्या समोर मांडणं, आपला परमार्थ लोकांना सांगणं, आपल्या परमार्थाचा लोकांसमोर गाजावाजा करणं, त्यालाच दंभ म्हटलेलं. दंभ हा अत्यंत सूक्ष्म आहे, माणसाच्या लक्षात सुद्धा येत नाही की माझ्या अंतःकरणामध्ये दंभ आहे किंवा नाहीये. माणसाला वाटतं माझा परमार्थ फार चांगल्या क्रमानं चाललेला आहे, फार चांगल्या गतीनं चाललेला आहे, फार मी चांगला परमार्थ करतोय. परंतु कुठंतरी अंतःकरणामध्ये जर दंभ बसलेला असेल, दंभाला जागा असेल, तर आपल्या संपूर्ण परमार्थाला कुठेतरी तो नाश केल्याशिवाय राहणार नाही, काडी लावल्याशिवाय राहणार नाही. एक वेळेस आपला परमार्थ थोडा कमी झालेला तरी चालेल, परंतु आपल्या परमार्थामध्ये कसल्याही प्रकारचा दंभ असता कामा नये. दंभाची व्याख्या एका ठिकाणी सांगितलेली आहे, स्वधर्म प्रगटीकरणम दंभ. स्वतःच्या धर्माचं प्रगटीकरण करणं. धर्माचं म्हणजे मी हिंदू आहे, मुस्लिम आहे, शीख आहे या धर्माचं प्रगटीकरण नाही. आपल्याद्वारे यत्किंचित होणारा परमार्थ, यत्किंचित होणारी साधना, मग कोणी जप करत असेल, कोणी तप करत असेल, कोणी तीर्थयात्रा करत असेल, कोणी वारी करत असेल, कोणी व्रत करत असेल, कोणी उपवास करत असेल, कोणी अन्नदान करत असेल, कोणी त्या ठिकाणी दान धर्म धनदान करत असेल, अनेक प्रकारचे धर्म आपण करतो, परमार्थ करतो. त्या परमार्थाचा उद्देश काय, मूळ उद्देश आपण परमार्थ कशासाठी सुरू केला आणि आता परमार्थाचा उद्देश बनलाय. पैशासाठी परमार्थ तो फार बाहेरचा विषय, आज त्याच्याविषयी माझं बोलणं सुद्धा नाही. आतला विषय स्वतःला जरी आपण किती म्हणतो नाही आपण पैशाचा विषय नाही, तरी पण कधी कधी माणसं पैशाचा त्याग करते. शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या एषणा सांगितलेल्या आहेत, वित्तेषणा, दारेषणा आणि लोकेषणा. एखाद्या वेळेस ठीक आहे, नाही आम्हाला पैशाची गरज नाही, काही गरज नाही आम्हाला पैशाची, ठीक आहे, नाही आम्ही ब्रह्मचारी आहोत, संन्यासी आहोत, आम्हाला स्त्रीची जरूरत नाही, पत्नीची आवश्यकता नाही आहे. परंतु चांगल्या चांगल्या माणसांना, भल्या भल्या माणसांना लोकेषणा सुटत नाही. मोठ्यातला मोठा माणूस सुद्धा कुठंतरी चिकटलेला असतो लोकेशनाला. लोकेशना म्हणजे लोकांनी मला मोठं म्हणावं, लोकांनी मला मोठं समजावं, लोकांनी माझा मान सन्मान करावा, लोकांमध्ये माझा प्रचार व्हावा, लोकांनी मला पूजावं, लोकांनी मला महाराज म्हणावं, लोकांनी मला कीर्तनकार म्हणावं, लोकांनी मला स्वामी म्हणावं, लोकांनी मला भागवतकार म्हणावं, लोकांनी मला रामायणकार म्हणावं. वेगवेगळ्या उपाध्या, लोकांमध्ये माझी प्रख्याती व्हावी, लोकांनी मला जाणावं, लोकांनी मला या रूपानं ओळखावं,
या निमित्तानं जर आपला परमार्थ होत असेल तर तोच आपल्या परमार्थ रूपी धर्मातील काय आहे धर्म काही वेगळा नाही आहे. एखादा वारी करणार असेल, पंढरपूरची महिन्याची वारी करत असेल, न चुकता पंढरपूरला जात असेल, परंतु आल्यानंतर जर लोकांना सांगत सुटत असेल अख्ख्या गावातून पट्ट्या एकटा पंढरपूरला जातो, न चुकता पंढरपूरला जातो, कशासाठी लोकांना सांगतो? पंढरीच्या वारीचा असा काही नियम आहे, अनेक लोकांना सांगितलं तर जास्त फळ भेटेल असं काही आहे का? ठीक आहे, भगवंताचं नाव तुम्ही अनेकांच्या मुखातून वधून घ्या, पुण्याची गोष्ट आहे, परंतु आपला परमार्थ लोकांच्या कानापर्यंत पोहोचवणं आणि लोकांनी मला म्हणावं खरंच निष्ठावंत वारकरी, पंढरीचे वारकरी, लोकांमध्ये माझा मान सन्मान वाढावा, याकरता जर कोणी वारीचा परमार्थ वारी रूपी धर्म करत असेल आणि लोकांना सांगत सुटत असेल तर तो त्याच्या वारी रूपी परमार्थातील, वारी रूपी धर्मातील काय आहे तो दंभ आहे. म्हणजे एखादा माणूस आहे जप करतो, तप करतो, जपाचा नियम आहे, कोणी टाळ मृदंग विना घेऊन करत असेल तर मोठ्यानं नामस्मरण करू शकता, परंतु माळ घेऊन जप करण्याचा एक विधी आहे आणि माळ घेऊन जप करत असताना ती माळ कोणाला दिसता कामा नये. काही लोकांचं कसं असतं, मग हातात माळ पकडली, लोक दिसले की माळ घेऊन त्या ठिकाणी बसणं, लोक गेल्यानंतर कोणा माळीचा त्यांचा संबंध नाही, किंवा एखादं तप करायचं असेल आणि ते तप सुद्धा लोकांना दाखवण्याकरता लोकांनी मला तपी म्हणावं, लोकांनी मला जपी म्हणावं, लोकांमध्ये माझी एक वितराग म्हणून नाव व्हावं माझं, या निमित्तानं जर कोणाचं तप होत असेल, जप होत असेल तर तो त्या तपातील, तो त्याच्या त्या तपातील म्हणा, त्या जपातील म्हणा, तो काय आहे दंड आहे. माणसं अनेक उपवास करतात, पुरुषांपेक्षा जास्त उपवास असतात महिलांचे. या ठिकाणी जरी कोणी महिला नसतील परंतु ऑनलाईन काही जण महिला असतील, सोमवारचं व्रत असेल, मंगळवारचं असेल, गुरुवारचं असेल, शनिवारचं असेल, चतुर्थी असेल, एकादशी असेल, परंतु कुठेतरी सवय लागलेली असते. काय, कोणी आलं की माझा सोमवार असतो, माझ्या खडी साखरेवरचा गुरुवार असतो, माझा नुसत्या चहावरती शनिवार असतो, माझ्या नुसत्या फळावरती एकादश असते. आपला जो परमार्थ कशासाठी लोकांना सांगतात, त्याच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्याकडून काही तुम्हाला फळाची अपेक्षा नाही, दुसऱ्याकडून चहा पाण्याची अपेक्षा नाही, म्हणजे तुम्हाला तुमच्याकडून आम्हाला शेंगदाणे घ्यायचे, साबुदाणे घ्यायचे, काही अपेक्षा नाही, परंतु आपलं व्रत जे आहे दुसऱ्याला याकरता सांगायला लागलो की यांना कळावं की माझी साधना काय. मुळात माणूस विसरून जातो की साधना कशा करता करतो. साधनेचा मूळ उद्देश आहे अंतकरणाची पवित्रता, अंतकरणाची शुद्धता, आणि शुद्ध अंतकरणामध्ये देव आहे. चित्त शुद्ध असेल तर देव दूर नाहीये, आणि त्या चित्त शुद्धी करता हा परमार्थता यच्छ यावत जो काही आहे क्रियाकलाप आहे, त्या करता असताना आपल्या मनामध्ये जर त्याचा काही वेगळा उद्देश असेल तर त्याचा परिणाम आपल्या परमार्थावरती झाल्याशिवाय राहणार नाही. मला एखादा धनदाता खूप दान करतो, कुठे सप्ताह असेल तिथं धनदान करतो, मंदिराचं काम आहे तिथं धनदान करतो, परंतु धनदान करत असताना मनामध्ये कुठंतरी विचार येत असेल की नाही माझं दिलेलं दान सगळ्यांना कळलं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे की हा सर्वात मोठा दानदाता आहे. एका मंदिराला एका व्यक्तीला दान दिलं आणि स्वतःचं नाव नाही सांगितलं, म्हणलं आपलं दान कोणाला सांगायचं नाही, म्हणलं गुप्त दान 1 लाख रुपये. परंतु माणसाचा दंभ माणसाला शांत बसू देत नाही. तो त्या मंदिरामध्ये जे दर्शनाला जाणार आहे त्यांना म्हणतो, अहो तुम्ही पाहिलं का त्या मंदिरामध्ये, मंदिराच्या भिंतीवरती दानदात्यांची लिस्ट आहे, नावं आहेत, जेव्हा पाहिलं म्हणजे त्याच्यामध्ये जे 3ऱ्या नंबरला आहे ना, कोणतं म्हणले, कोणतं दान, गुप्तदान, ते आपलंच आहे. मग एवढी जर सांगायची अवस्था ते गुप्तदान सांगण्याला अर्थ आहे का? नाही. याच्यामध्ये डबल दंभ झाला. एक, माझं नाव कुठं प्रगट करायचं नाही हा पहिला दंभ, आणि ते सांगितल्याशिवाय पुन्हा राहायचं नाही दुसरा दंभ. कोणतीही क्रिया असो, पारमार्थिक क्रिया कधीही लोकांना कळावी, लोकांनी त्याच्या मोबदल्यामध्ये मला काहीतरी संबोधन करावं, माझी वाहवा व्हावी, माझी प्रसिद्धी व्हावी. एखादा अन्नदान करणारा असेल, पंगत करणारा असेल, पंक्तीचा उद्देश काय,
मी कमवलेल्या धनापैकी काही धन लोकांच्या 4 लोकांच्या मुखामध्ये जावं, सत्पात्री त्या ठिकाणी माझं दान जावं, हा उद्देश असावा. परंतु आपली पंगत अशी झाली पाहिजे, वर्षभर लोकांनी, गावातल्या लोकांनी आठवणीत ठेवलं पाहिजे, असं आपलं अन्नदान झालं पाहिजे. लोकांच्या आठवणीत राहावं म्हणून जर आपलं अन्नदान होत असेल तर तो आपल्या अन्नदान रूपी परमार्थातील काय. काही लोक दान करतात, परंतु दान केल्यानंतर काही सप्ताहामध्ये दान देतात लोक, रात्री कीर्तनानंतर त्यांची नावं उद्घोषित होतात. आज यांचे एवढे आकडे आले, आज यांचे एवढे पैसे आले. आणि जर एखाद्या व्यक्तीनं दान दिलं आणि त्याचं जर नाव नाही आलं रात्री कीर्तनानंतर, तर महाराज ते आपण सकाळी 1100 रुपयाची पावती पण आपलं नाव आलं नाही, पक्क माहिती की आपण महाराजांकडे दिलेले आहेत, कुठं जाणार नाहीत. परंतु कीर्तनाला आलेल्या लोकांच्या कानावरती माझ्या 1100 रुपयाचं वर्णन जावं, लोकांच्या कानावरती पडावं की किती मोठा दानशूर आहे, ही भावना जर मनामध्ये असेल तर तो आपल्या दानरूपी, धनदान रूपी परमार्थातील काय आहे तो तो. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही आमचे काम करतो, आमचा उद्योग, व्यवसाय, व्यापार, नोकरी करतो, त्याच्यातून धन कमवतो, आम्ही आमच्या वतीनं जेवढा घडेल तेवढा परमार्थ आम्ही करतो, धनदान करतो, पंक्ती करतो, तीर्थयात्रा करतो, वारी करतो. तुम्हाला दम नाही का? म्हणजे हा सामान्य माणसापेक्षा महाराजाला तर फार मोठा दंभ, कारण माणूस जेवढा मोठा तेवढा त्याचा दंभ सुद्धा मोठा, जेवढा माणूस छोटा त्याचा दंभ सुद्धा छोटा. म्हणजे महाराजांना कोणता दंभ असतो? मग कुणी असेल, एखादा कथाकार असेल, कीर्तनकार असेल, प्रवचनकार असेल, आपल्या एखाद्याला आपल्या वक्तृत्वाचा अभिमान असतो. माझं वक्तृत्व असं झालं पाहिजे, माझं प्रवचन असं झालं पाहिजे, सगळ्यांनी माझी वाहवा केली पाहिजे, हे जर निमित्त असेल, मला मोठं पाकिट भेटलं पाहिजे त्याकरता प्रवचन, तो विषय बाहेरचा, तो विषय नाही, त्याच्या आतला विषय चाललेला की माझं वक्तव्य असं झालं पाहिजे, माझी कथा अशी झाली पाहिजे, माझं कीर्तन असं झालं पाहिजे, मी सर्वश्रेष्ठ ठरलो पाहिजे, ही मनात भावना असेल आणि साधना चालू असेल तर तो त्या कीर्तनकाराचा, तो त्या कथाकाराचा, त्याच्या त्या साधनेतील, कथारूपी, कीर्तनरूपी साधनेतील काय आहे तो दंभच आहे. कोणी असेल, गायनाचार्य असेल, कीर्तनकार असेल, काही काही ठिकाणी तुम्ही पाहत असाल कीर्तनामध्ये अभंग घेतल्यानंतर चाल बोलल्या जाते, 2 गायक येऊन चाल बोलतात, आणि एखाद्या सप्ताहामध्ये जर 4-5 एका पट्टीची नंबर 1 ची गायक असतील, पहिल्या चालीला काय म्हटल्या जातं? ठाईची चाल म्हटल्या जातं. ते फक्त दोघांनाच म्हणता येते. तिथं काही लुडोचा गेम नाही की 4-5 जणांना मिळून म्हणायचा, दोघच जणांना त्या ठिकाणी खेळावं, ते त्या ठिकाणी चाल म्हणावी लागते. परंतु एखादा गायक, मी 4 दिवस झालं टाळ घेऊन उभा आहे, मला त्या ठिकाणी चान्स दिला नाही, माझ्या समोर घडलेली घटना आमच्या खोल्यामध्ये, टाळ खाली ठेवला, निघून गेली, 4 दिवस झालं मला चालच नाहीये. मग आपला कीर्तनाचा परमार्थ फक्त चालीमध्येच गुंतलेला आहे का? चाल म्हणलीच म्हणजे देव प्रसन्न होणार आहे का? मनात प्रमाण येतात, मनात प्रमाण म्हणा, पाठीमाग म्हणा, येणं केणं प्रकारेनं आपल्या मुखातून देवाचं नाव यावं. परमार्थाचा माणूस परमार्थ करतो, माणसं परमार्थ करतात, परंतु करता करता मूळ उद्देश विसरून जातात. आपण परमार्थ कशासाठी सुरू केले? बाकी गोष्टी आहेत आपल्याला मान सन्मान करण्याकरता, मान सन्मान मिळवण्याकरता, लोकांची वाहवा करण्याकरता, परंतु सोन्यासारखा परमार्थ जर आपण मान सन्मानासाठी खर्च करत असो तर आपल्यासारखा मूर्ख कोणी नाही. आपण मार्केटला गेल्यानंतर, भाजी मार्केटला गेल्यानंतर असं कधी करत नाही, अहो 2 किलो पालक द्या, 2 किलो आलू द्या, 2 किलो टमाटर द्या आणि हातामधली 2 तोळ्याची अंगठी काढून द्या, करतो का? नाहीये. आपल्याला माहिती आहे सोन्याची किंमत काय आणि भाजीपाल्याची किंमत काय, परंतु परमार्थामध्ये आपण तोच गोंधळ करतो, मूर्खपणा करतो. एवढा सोन्यासारखा परमार्थ, सोन्यासारखी भगवंताची साधना, आणि त्याचा उद्देश काय? लोकांमध्ये माझा प्रचार व्हावा, लोकांनी मला अमुक म्हणावं, लोकांनी मला सामाजिक म्हणावं, लोकांनी मला महाराज म्हणावं, लोकांनी मला काय काय म्हणावं, लोकांच्या मनामध्ये माझी प्रतिमा वाढावी, याकरता जर त्या ठिकाणी परमार्थ होत असेल, आणि लोक कुणाला मनामध्ये ठेवतात,
ठीक आहे, मरेपर्यंत एक पिढी दोन पिढी मनामध्ये ठेवेल, परंतु आपण आत्मघात ठरू, स्वतःच आपलं हनन त्या ठिकाणी ठरेल. म्हणून कधीही पारमार्थिक साधना करत असताना ते ज्ञानोबराय म्हणतात, मनोनी वाचेचा चौबारा घातलिया धर्माचा पसारा. वाचेच्या द्वारे आपला परमार्थ बोलणं आणि त्या धर्माचा पसारा त्या ठिकाणी लोकांच्या समोर मांडणं, यालाच त्या ठिकाणी दंभ म्हटलेले. कोणी म्हणेल महाराज काय हरकत आहे, लोक आम्हाला चांगलं म्हणत असतील, लोक आमचा मान सन्मान करत असतील तर आम्हाला परमार्थ करायला हुरूप येतो. लोकांनी महाराज महाराज म्हटलं, लोकांनी स्वामी स्वामी म्हटलं, लोकांनी कथाकार म्हटलं, लोकांनी प्रवचनकार म्हटलं, लोकांनी कीर्तनकार म्हटलं, लोकांनी वारकरी म्हटलं, लोकांनी सामाजिक कार्यकर्ते म्हटलं, लोकांनी धनदाते अन्नदाते म्हटलं, तर आम्हाला परमार्थ करायला हुरूप येतो. चार लोकांनी आम्हाला चांगलं बोललं तर काय हरकत आहे, तुमचं पोट का दुखतंय. परंतु हा दंभ एवढा बारीक आहे, तो आहे किंवा नाही हे तर लक्षात येत नाही, परंतु बाधक फार आहे. मग किती बाधक आहे, त्या दंभाच्या बाधकतेसाठी ज्ञानोबरायांनी 4 ओव्या खर्च केलेल्या आहेत. दंभ कशा प्रकारचा बाधक आहे, तर पहिलं उदाहरण दिलं. 4 उदाहरणाच्या द्वारे ज्ञानोबरायांनी दंभ किती घातक आहे. जैशी आपली जननी नग्न दाविलिया जनी, ते तीर्थची परिपतनी कारण होय. जननी म्हणजे माता, आई, जी आपल्याला जन्म देते. जी आई काय आहे, तीर्थ आहे. जर आईची सेवा केली, पुंडलिकरायानं आईची सेवा केली, देवाची प्राप्ती झाली, देव भेटायला आले, एवढं आईचं महत्व आहे. परंतु त्या आईला जर त्या ठिकाणी आपण नग्न दाविलिया जनी, लोकांसमोर 4 लोकांसमोर तिचा अपमान करत असो, तिचे दोष दर्शन करत असो, तिचे दोष उघडे करत असो, तिला हानमान करत असो, तिला वाईट बोलत असो, तर ती आई, ज्या आईची सेवा केल्यानं देवाची भेट होऊ शकते. परंतु त्या आईला अशा प्रकारे जर आपण त्रास दिला, परी ते तीर्थची परिपतनी कारण होय. आपल्या पतनाला ती कारणीभूत राहिल्याशिवाय होणार नाही. याचा अर्थ आई शाप देईल असं नाही, ते भगवंताचं विधान आहे. कोणत्याही आईला किती जरी त्रास दिला तर कोणतीही आई कधी असं म्हणणार नाही की माझ्या बाळाचं काही बरं वाईट व्हावं. मरेपर्यंत आपल्या बाळाचं ते कल्याणच त्या ठिकाणी मनामध्ये इच्छित असते. आणि ज्ञानोबरायांची शैली जी आहे, सांगायचा एक सिद्धांत, दंभ म्हणजे काय, आणि त्याला समजावून सांगत असताना जे दृष्टांत सांगितले, दृष्टांतातून सुद्धा काहीतरी शिकवण. म्हणजे काही लोक कीर्तनाच्या माध्यमातून दृष्टांत असे देतात की वाटतं कान बंद करावेत. दृष्टांत वाटतं की काय समजवण्याचा प्रयत्न, मूळ सिद्धांत विसरून जातो आणि माणसं दृष्टांतामध्येच ते विरोधाला. मूळ काय सांगायचं होतं, कशासाठी दृष्टांत सांगायचं, दृष्टांताचा हेतूच असतो की सिद्धांत समजावा. ज्ञानोबरायांनी दृष्टांताच्या द्वारे सुद्धा सिद्धांत सांगितला. काय तर आईची सेवा केली तर तुम्हाला देवाची प्राप्ती आहे, आणि आईला जर अशा प्रकारे त्रास दिला तर तुम्हाला पतनाला कारणीभूत होणार, तुम्हाला नरकाला जावं लागेल. त्याप्रमाणे हा झाला दृष्टांत. सिद्धांत काय, आईसारखा आपला परमार्थ आहे, ज्याची जी साधना असेल, कोणी पूजा 1 तास करत असेल, कोणी 1 तास त्या ठिकाणी जप करत असेल, कोणी वर्षातून अन्नदान करत असेल, कोणी कुठं धनदान करत असेल, कोणी पंढरपूरची वारी करत असेल, कोणी 4 धाम यात्रा करत असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या, किंवा कोणी कुणाला वेगवेगळ्या प्रकारे मदत करत असेल. हा जो परमार्थ आहे, हा जो धर्म आहे, याच्यामध्ये जर दंभ असेल, दंभ काय आपण पाहिलेलं आहे, याच्यामध्ये जर दंभ असेल तर तो परमार्थ आपल्याला कुठंतरी बुडवल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला वाटत आहे आपला परमार्थ चालू आहे, परंतु त्या परमार्थाला जर जोड त्या दंभाची असेल, आपला परमार्थ केवढाही मोठा असू द्या, त्या परमार्थाला बुडवल्याशिवाय तो दंभ राहणार नाही. दुसरं उदाहरण माऊलींनी दिलं का, विद्या गुरुपदिष्ठा बोभायलिया चोहटा, तरी इष्टता परी अनिष्टा हेतू होती. एखाद्या श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूकडून ब्रह्मज्ञान संपादन केलंय, आणि ब्रह्मज्ञान संपादन केलेला व्यक्ती निघाला सकाळी बाहेर, खेड्यातला तो व्यक्ती प्रातर्विधीला निघालेला, आणि रस्त्यामध्येच प्रातर्विधी परत करून येणारा जो माणूस रस्त्यामध्येच महाराजांना हात जोडतो, म्हणतो महाराज ते ब्रह्मज्ञान काय असतं ते सांगा. कुठं,
दोघांचे स्नान सुद्धा झालेले नाहीत, गुळणा केलेलं नाही, पाय धुतलेले नाहीत, दोघांच्या हातामध्ये तांब्या, आणि काय म्हणतो तो, मला ब्रह्मज्ञान सांग. आणि तिथं जर त्यानं ब्रह्मज्ञान सांगायला सुरुवात केली, त्यानं किती जरी पाजळलेलं असेल तरी त्याचा उपयोग होणार नाही. काय म्हटलेलं आहे, बोभाइल्या चोरटा तरी इष्टदा, इष्टदा म्हणजे चांगलं फळ देणारे, परी अनिष्ट हेतू आती. तशा प्रकारचं ब्रह्मज्ञान देवापर्यंत पोहोचवणार नाही, आत्मस्वरूपाची ओळख करून देणार नाही. उलट तशा प्रकारचं कुठेही सांगितलेलं ज्ञान त्या ठिकाणी अनिष्टाला कारणीभूत होईल. म्हणून म्हटलेलं साधू संतांनी सुद्धा, आठवत नाही शब्द, परंतु बाजारामध्ये उभ्या बाजारी न करावी कथा, असं काहीतरी शब्द. कोणी कुठेही काही विचारलं आणि कोणी कुठेही उपदेश सांगायला सुरुवात केली, त्या उपदेशाला अर्थ राहत नाही. ब्रह्मज्ञान किती जरी चांगले, ब्रह्मज्ञानासारखं जगामध्ये काही त्या ठिकाणी पवित्र नाहीये. ज्ञानोबरांनी ज्याला म्हटलेलं आहे ते ज्ञान पैगा भरवे, परंतु ते ब्रह्मज्ञान जर कुठेही सांगितल्या जात असेल तर ते ब्रह्मज्ञान उपयोगाला येणार नाही. त्याप्रमाणे आपला परमार्थ किती जरी मोठा असला, किती जरी चांगला असला, परंतु त्याच्यामध्ये जर दंभ असेल तर तो परमार्थ आपल्याला देवापर्यंत, भगवंतापर्यंत पोहोचू देणार नाही. तिसरा दृष्टांत दिला, पै आगे बुडता महापुरी जे वेगे काही पहिलं तरी ते नावची बांधली शिरी बुडवी जैसे. एखाद्या नदीला पूर आलेला आहे, पुरातून पलीकडे जायचंय, पाणी खोल आहे, एक व्यक्ती नावेमध्ये बसलेला आहे. अर्ध्या पात्रामध्ये गेल्यानंतर त्याने विचार केला, या नावेचं वजन किती असेल. अर्ध्या गंगेमध्ये, अर्ध्या पात्रामध्ये गेल्यानंतर तो जर नाव उचलून डोक्यावर घेत असेल, कुठं, अर्ध्या गंगेत, ती नौका जरी किती चांगली असली, ती नौका त्याला पलीकडे नेऊ शकणार नाही. पाण्यामध्ये, नदीमध्ये त्याला बुडवेल, कारण ती नौका जर डोक्यावरती घेतली. त्याप्रमाणे आपण परमार्थ रूपी नौकेमध्ये बसून चाललेलो आहे, सुंदर आपला परमार्थ चाललेला आहे, परंतु त्या परमार्थामध्ये जर आपण दंभ बाळगला, साधनेमध्ये दंभ बाळगला, तर त्या नौकेला डोक्यावरती घेतल्याप्रमाणे आणि त्याप्रमाणे त्या नौकेनं त्या माणसाला बुडवलं, त्याप्रमाणे आपला परमार्थ, आपला धर्म आपल्याला बुडवल्याशिवाय राहणार नाही. चौथं उदाहरण दिलं, कारण जे जेविता ते वाणिले जरी सेविता तरी अन्नची पंड सुद्धा होयविष. एखादा आवडता पदार्थ आणि वाढणाऱ्यांना खूपच आदरानं घ्या घ्या, खाणाराही चला पुन्हा कधी भेटेल, पुन्हा कधी भेटेल, मग खात राहिला. एवढं खाल्लं वमन व्हायला लागलं, उलटी व्हायला लागली. मग अधिक सेवन केलेलं सगळं जे काही होतं त्या सगळ्या अन्नाला ते बाहेर घेऊन येतं. किती जरी आवडतं भोजन असेल, अति सर्वत्र वर्जयित म्हटलेले, लिमिट पेक्षा त्या ठिकाणी जास्त झाल्यानंतर ते ज्याप्रमाणे आपल्या सर्व अन्नाचा नाश करू शकतं, त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये असणारा जो काही परमार्थ आहे तो परमार्थ त्या ठिकाणी, त्याच्यामध्ये जर दंभ असेल तर तो घातक आहे. म्हणजे कशा प्रकारे घातक आहे, म्हणजे 100 लिटर दूध आणलेलं आहे आणि खीर करायची भंडारा. एक जणांनी विचारलं, 100 लिटर दूध आहे, त्याच्यामध्ये 10-15 किलो साखर टाकली गोड बनण्यासाठी, म्हणजे काय करू, मुठभर मीठ टाकूया, काय हरकत आहे. 100 लिटर दुधामध्ये मीठभर मुठानं, काय मिठानं त्या ठिकाणी काय अडकलंय, एक मुठभर टाकलं काय होईल, मीठभर टाका किंवा एवढं टाका, अख्ख्या दुधाचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. मीठ दिसायला परिमाणानं छोटं असेल, दूध तुमचं 100 लिटर असो, 500 लिटर असो, परंतु मुठभर मीठ त्या दुधाचा नाश करतो. त्याप्रमाणे आपला परमार्थ केवढा मोठा आहे, त्याच्यापेक्षा आपल्या परमार्थाला दंभ तर लागलेला नाही हे आपण पाहायला पाहिजे. कधी परमार्थ करण्याच्या वेगामध्ये आपला खूप परमार्थ चाललेला, आम्ही हे करतो, आम्ही पंढरपूरला जातो, अमुक ठिकाणी पंगत घालतो, पंढरपूरची वारी करतो, सकाळी पूजा करतो, आम्ही सकाळी जप करतो, हप्त्यातून त्या ठिकाणी 3 उपवास करतो, एकादशी करतो, चतुर्थी करतो, परंतु त्याच्या बरोबर जर त्या ठिकाणी आपण दंभ बाळगत असो तर तो दंभ आपल्या परमार्थाचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. आपला केवढाही परमार्थ असू दे. अगोदर तुम्ही दृष्टांत सांगून आलो, रांजणाचा दृष्टांत.
आपला परमार्थ चालू आहे, घागरीनं आपण परमार्थ करतोय, 500 मोटर जरी लावली तरी पण तो रांजण भरल्या जाऊ शकणार नाही जर त्या रांजणाला छिद्र असेल, रांजण फुटका असेल. म्हणून आपला परमार्थ किती मोठा आहे याला महत्व नाही, आपल्या परमार्थामध्ये दंभ तर नाही. आणि तो दंभ असेल तर आपला परमार्थ त्या ठिकाणी आपल्याला पहिलं तीराला नेणार नाही, तर तो आपल्याला मध्यंतरी त्या ठिकाणी बुडवल्याशिवाय जाणार नाही. म्हणून माणसाला सूक्ष्म विचार करायला पाहिजे. आणि हा दंभ, बाकी एखाद्याला क्रोध दिसेल, एखाद्याला लोभ सुद्धा दिसून येईल, माझ्या जीवनामध्ये लोभ आहे थोडा, माझ्या जीवनामध्ये क्रोध आहे थोडा, माझ्या जीवनामध्ये राग आहे थोडा, परंतु हा दंभ थोडा सूक्ष्म आहे. माणसाला लोकांनी चांगलं म्हटलं त्या ठिकाणी बरं वाटायला लागतं. एकनाथ महाराजांनी चिरंजीव पद नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्या चिरंजीव पदामध्ये सांगितलेले कशा प्रकारे साधक आपल्या जागेवरून पथभ्रष्ट होतो. लोक काय काय म्हणायला लागतात, लोक तर एवढं म्हणायला लागतात, आम्हाला की धरीला अवतार. लोक एवढं म्हणतील, वा आमच्यासाठी तुम्ही अवतार धरला, तुमचा कृपाशीर्वाद आहे, तुम्ही संत अवतरले, काय नाही ते बोलतील. आणि लोकांच्या बोलण्यावर जर आपण त्या ठिकाणी भाळून गेलो आणि आपण खरंच समजायला लागलो मी खरंच मोठा आहे, फसलं का? लोकांना काय म्हणायचं लोकांचा विषय आहे, परंतु त्यांचे शब्द आपण आपल्या अंतःकरणावरती, आपल्या मनावरती आपण कितपत घेतोय याच्यावरती अवलंबून आहे आपल्या परमार्थाची दिशा. म्हणून परमार्थ करत असताना सूक्ष्म चिंतन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे की आपल्या जीवनामध्ये कधीही दंभ असता कामा नये. आणि हा जर दंभ आपल्या जीवनामध्ये असेल तर मग आपण अन्नदान करो, जप करो, तप करो, त्या आपल्या साधनेला, त्या आसुरी संपत्तीपैकी असणारा हा जो दंभ आहे तो कुठंतरी त्या ठिकाणी आपल्या परमार्थाला नाश केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्ञानोबाने म्हणतात, मनोनी वाचेचा चौबारा. चौबारा या शब्दाचा अर्थ दिलेला आहे चव्हाट्यावर. चव्हाट्यावर म्हणजे लोकांसमोर प्रकट करणं. घातलिया धर्माचा पसारा, धर्मची तो अधर्म होय वीरा. धर्मच आहे. कोणी वाईट म्हणजे आम्ही मच्छर सुद्धा मारत नाहीत, आम्ही एवढे चांगले आहोत, कोणाला त्रास देत नाहीत, कोणाला लुटत नाहीत, कोणाला लोबडत नाहीत, आम्ही धर्म म्हणजे धर्मच करतो. परंतु त्या धर्मामध्ये जर दंभ जोडलेला असेल तर त्याला म्हटलेलं आहे धर्मच तो अधर्म होय वीरा. मनाला त्या ठिकाणी धर्म दिसेल, आपल्याला पाहायला त्या ठिकाणी धर्म दिसेल, परंतु त्याचा परिणाम काय होतोय? कारण काही विषयांचं सुख असं असतं, यत्त दग्रे विषमीव परिणामे. कधी विषयांचं सुख आपल्याला कसं वाटतं, गोड वाटायला लागतं, परंतु त्याचा परिणाम ज्या वेळेस वाईट व्हायला लागतो, विपरीत व्हायला लागतो, हा तर विषयांचा भाग झाला. परंतु कधी कधी आपल्या परमार्थाचं सुद्धा अशा प्रकारे होऊन जातं. म्हणून ज्ञानोबा यांनी ज्या भगवंताच्या, भगवान श्रीकृष्णाच्या श्लोकावरती दिलेला आहे, दंभो दर्भो विमानश्च क्रोधम पारुष्यमेवच अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदम आसुरी. आसुरी संपदामध्ये सर्वप्रथम याला मोडले. बाकी मग द्वेष असेल, अभिमान असेल, दर्प असेल, क्रोध असेल, याला नंतरचा नंबर दिलेला आहे. सर्वात प्रथम त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे तो म्हणजे काय, दंभ. आणि या दंभाविषयी त्या ठिकाणी आपण विचार केलेला आहे. म्हणजे ठीक आहे, आमच्या जीवनामध्ये आसुरी संपत्तीच काय यावी, आमच्या जीवनामध्ये आसुरी संपत्ती का येऊ नये, आमच्या जीवनामध्ये दैवी संपदाच का यावी. दैवी संपदा आणि आसुरी संपदा याचं आपण वर्णन, याची तुलना आपण सुरुवातीला, प्रवचनाच्या सुरुवातीला केली. जर आपण दैवी संपत्तीच्या पाठीमागे लागलो, अवयम सत्व संशुद्धी इत्यादी, तर आपण भगवंताकडे जाऊ. ज्या भगवंताच्या प्राप्तीचा उपदेश वेदानं दिलेला आहे, उपनिषदानं दिलेला, इहचेद वेदीन अथ सत्यमस्ती नचेद इह वेदीन महते विनष्टी भूतेषु भूतेषु विचित्य धीराः प्रत्यस्मात् लोकात अमृता भवन्ति. जोपर्यंत आपण चालते फिरते आहोत, जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्राण आहे, तोपर्यंत
जर आपण देवाला जाणून घेतलं, भगवंताला जाणून घेतलं, तर आपल्या मानव देहाची किती कर्तव्य काय. आणि जर हा आपला मानव देह जर आपण असाच घालवला, कसल्याही प्रकारचा परमार्थ नाही केला, भगवंताचं भजन नाही केलं, तर पुनरपी जननम पुनरपी मरणम या जन्म मरणाच्या कसाट्यामध्ये त्या ठिकाणी आपण सापडणार आहोत. म्हणून वेदाचा उपदेश आहे, साधू संतांचा सुद्धा उपदेश आहे. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. आपण जन्म वाया कशाला, जीवन सार्थक झालं कशाला समजतो आणि जन्म वाया गेला कशाला समजतो. चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं, नोकरी लागली, उद्योग व्यापार आहे, पैसा धन दौलत घर हे सर्व प्राप्त झाल्यानंतर आपण समजतो की आपलं जीवन साफल्य झालं. परंतु साधू संतांनी याला जीवन साफल्य म्हटलेलं नाही. जीवन साफल्याची व्याख्या आहे भगवंताला पाहणं, भगवंताला जाणून घेतलं. आणि जोपर्यंत आपण भगवंताला जाणून घेणार नाही, जोपर्यंत आपण भगवंताला प्राप्त करून घेणार नाही, तर संसारामध्ये आपण कोणत्याही स्तराला पोहोचा. आपल्याकडे किती संपत्ती असू द्या, किती धनदौलत असू द्या, वेदाच्या दृष्टीनं, शास्त्राच्या दृष्टीनं, साधू संतांच्या दृष्टीनं त्यांना काडीचीही किंमत नाही. कारण मृत्यूच्या नंतर आपल्या सोबत जो येणारा परमार्थ आहे तोच फक्त त्या ठिकाणी सोबत येणार आहे. बाकी घर असेल, दौलत असेल, संपत्ती असेल, याच्यापैकी कोणतीही वस्तू किंवा पदार्थ किंवा धन सोबत येणार नाही. मरण म्हटलेलं आहे करा हरी भजन परलोकी येईल काम. भगवंताचं केलेलं भजन तेच परलोकाला येत असतं, आपल्या पुढच्या प्रवासाला त्या ठिकाणी आपल्या सोबत असतं. आणि म्हणून सोबत नेण्याची जी शिदोरी आहे ती शिदोरी कशी संपादन करता येईल, हा जो वेदाचा उपदेश आहे, गीतेचा उपदेश आहे, शास्त्राचा उपदेश आहे. आणि त्या उपदेशाला अनुसरून आपल्या जीवनामध्ये परमार्थ हा घडला पाहिजे. आणि त्या परमार्थामध्ये जी काही असुरी संपत्ती सांगितली आहे, दंभ असेल, दर्प असेल, अभिमान असेल, यांचा लवलेशही असता कामा नये. काही काही लोक शंका करतात, महाराज दंभ असेल, दर्प असेल, अभिमान असेल, या सगळ्या समान गोष्टी दिसतात. याच्यामध्ये भेद काय? दंभामध्ये, दर्पामध्ये आणि अभिमानामध्ये. दंभ म्हणजे आपल्या चांगल्या कार्याचा लोकांसमोर वाच्यता करणं, लोकांनी मला चांगलं समजावं याकरता आपला परमार्थ मानणं म्हणजे दंभ. आणि दर्प म्हणजे आपल्याकडं असणाऱ्या वस्तू, आपल्याकडं कधी कधी नसणाऱ्या सुद्धा वस्तू, त्याचा लोकांपुढे त्या ठिकाणी मी ज्ञानी आहे, मी श्रीमंत आहे, मी पैशावाला आहे, लोकांना दाखवणं, याला दर्प म्हटलेलं. मग वस्तूचा असेल किंवा पदार्थाचा असेल. आणि अभिमान म्हटलेला आहे आपल्याकडे असणाऱ्या किंवा आपल्याकडे नसणाऱ्या गोष्टीचा सुद्धा मनामध्ये एक प्रकारचा अभिमान, त्यालाच म्हटलेला आहे अभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच. 16व्या अध्यायामध्ये. तसं आजचा दिवस तर निरूपणाचा दिवस होता. आणि आजच्या दिवशी तर त्या ठिकाणी देवाकडं, कारण एखादा 8 दिवसात मग सप्ताह असेल तर सप्त्याच्या 7व्या दिवशीचं कीर्तन, त्याला काय म्हणतात, मागणीपर कीर्तन म्हटलं जातं, जागराचं कीर्तन म्हटलं जातं, भगवंताकडे मागितल्या जातं. दरवर्षी तुमचा नियम काल्याचं थोडंसं कीर्तन किंवा प्रसाद, परंतु कोरोनामुळे यावर्षी ते संभव नाही. परंतु आजचा जो दिवस आहे, गेल्या 1 महिन्यामध्ये श्रावण मासामध्ये जी काही आपण साधना केलेली आहे, प्रवचन श्रवणाची साधना केलेली आहे, त्या साधनेच्या माध्यमातून देवाकडं, भगवंताकडं, श्री परमसंत असणारे श्री संत केशवराज बाबासाहेब महाराजांकडं मागणीचा जो दिवस आहे तो दिवस म्हणजे आजचा दिवस. पहिल्याच दिवशी मागण्याचा अधिकार आपल्याला नाही. एखादा नोकर जरी असेल, तो अगोदर दिवसभर काम करतो आणि संध्याकाळी तो सायंकाळी पैसे मागण्याचा हकदार होतो. मग आपण 1 महिन्याची जी साधना केलेली आहे, गेल्या 7 दिवसामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. मग ज्ञानेश्वरी पारायणाची साधना असेल, ज्ञानेश्वरी प्रवचनाची साधना असेल, याचं फळ मागण्याचा दिवस म्हणजे तो आजचा दिवस आहे. परंतु
देवाकडं मागावं काय, साधू संतांकडे मागावं काय, परमार्थाचं फळ मागावं काय हे सुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणून साधू संतांनी देवाकडे काय मागावं याची सुद्धा आपल्याला शिकवण त्या ठिकाणी दिलेली आहे. देव वशे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. अनेक प्रकारचे त्या ठिकाणी अभंग असतील, ओवी असतील. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांना पसायदानाच्या द्वारे त्या ठिकाणी स्वतःचं वैयक्तिक कल्याण न मागता विश्वाचं कल्याण त्या ठिकाणी मागितलेलं आहे. म्हणून आपण सर्व साधक या साधनेच्या निमित्तानं, घडलेल्या साधनेच्या निमित्तानं भगवंताकडे जर आपल्याला काही मागणं मागायचं असेल तर एकच मागावं, आमच्या जीवनामध्ये परमार्थ तर घडावाच, परंतु त्या परमार्थामध्ये विकार नसावेत, विकार रहित त्या ठिकाणी परमार्थ असावा. आमच्या मनामध्ये आमच्या परमार्थाविषयी कधी दंभ येऊ नये, आमच्या अंतःकरणामध्ये कधी दर्प येऊ नये, आमच्या अंतःकरणामध्ये कधी त्या ठिकाणी अभिमान येऊ नये. एक वेळेस आमच्या जीवनामध्ये 5 पावलं चालण्याऐवजी आम्ही 4च पावलं चाललेले बरे, परंतु त्या 4 पावलाच्या परमार्थामध्ये कसल्याही प्रकारचा दंभ येता कामा नये, दंभाचा पसारा आमच्या पाठीमागे लागता कामा नये. आणि अशा प्रकारची निष्काम जर आपण प्रार्थना देवाकडे केली, देव अवश्य पूर्ण करतो. आणि मूळ परमार्थाचा उद्देशच आहे की अंतःकरण शुद्धी, आणि अंतःकरण शुद्धीच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती. आपण परमार्थही करतो, परंतु परमार्थाच्या फलाच्या निमित्तानं आपण देवाकडे ऐहिक मागायला लागतो. देवा मला संतती दे, देवा मला घर दे, देवा मला नोकरी दे, देवा मला शिक्षण दे, परंतु परमार्थाचा हा कधी त्या ठिकाणी उद्देश नाही. परमार्थाचा उद्देश एकच आहे. कधी कधी म्हणतो महाराज पहिलं काही नव्हतं, जेव्हापासून परमार्थ करायला, देवाचं भजन करायला आमचा संसार फार वाढला, परंतु नाही, संसार वाढणं परमार्थाचं फळ कदापि असू शकत नाही. उलट भागवतामध्ये असं म्हटलेलं आहे, ज्याच्यावरती भगवंताची कृपा होते, भगवंत म्हणतात अगोदर त्याचा संसार मी विध्वस्त करतो, त्याचा संसार कशातला कशात ठेवत नाही. आणि एखादा कच्चा साधक असेल तर काय म्हणतो, मग काही उपयोग नाही, परमार्थ करतो. एवढं देवाचं आम्ही करतो आणि देवानं आमचं काहीच बरं केलं नाही, मुलगा वारला, नोकरी गेली, घर गेलं, मग परमार्थ करायचा कशासाठी? चांगली परमार्थ करणारी माणसं सुद्धा परमार्थापासून विलग होतात. कशामुळं? तर संसारिक काहीतरी हानी झाली, संसारिक काहीतरी नुकसान झालं. परंतु परमार्थाचा खरा उद्देश आहे, एकच उद्देश आहे, तो म्हणजे अंतःकरणाची, मनाची पवित्रता. आणि मनाची पवित्रता कशासाठी आहे? तुका म्हणे चित्त करारे निर्मळ एवढी गोपाळ राहे तेथे. चित्त जर निर्मळ असेल तर त्या निर्मळ चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये देवाचा वास राहतो, भगवंताचा वास राहतो. आणि त्या भगवंताचा वास अंतःकरणामध्ये होणं हाच मनुष्य मात्राचा सर्वात मोठा उद्देश आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखिलिया. आणि त्या विठ्ठलाला पाहण्यासाठी भगवंताची साधना, सर्व प्रकारची साधना, सर्व प्रकारचा परमार्थ आपल्या जीवनामध्ये घडावा आणि तो उत्तरोत्तर घडत राहावा. अशा प्रकारची भगवंताकडे, देवाकडे त्या ठिकाणी प्रार्थना करूया. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी श्री केशवराज महाराज, बाबासाहेब महाराज यांच्या, जिथं देव आणि भक्तांचा संगम, मला सरांनी दर्शन घडवलं, म्हणजे अगोदर साधूंचं दर्शन, मग देवाचं दर्शन. मला केशवराज महाराज त्याचा अर्थ आज समजला. केशवराज म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे आणि बाबासाहेब महाराज म्हणजे त्या संतांचं नाव आहे. परंतु संतांना स्वतःचं काही अस्तित्व न ठेवता भगवंताच मी आहे या स्वरूपानं त्या ठिकाणी दर्शन घडवून दिलेलं आहे. आणि श्रावण मासी ज्ञानेश्वरी प्रवचने या सुंदर अशा प्रकारचा जो ग्रुप आहे त्यांच्या वतीनं हा अनेक लोकांपर्यंत फेसबुक पेजच्या माध्यमानं असेल किंवा दरवर्षी श्रोत्यांच्या माध्यमानं असेल तो कार्यक्रम घेतला जातो. गेल्या वर्षीपासून सेवा माझ्याकडे सुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि हा प्रवचनाचा कार्यक्रमाचं 16वं वर्ष आणि भगवंताच्या कृपेने अशाच प्रकारे भविष्यामध्ये चालत राहावं, पुन्हा चालत राहावं. याच्याद्वारे अनेक परमार्थ पिपासूंना, साधकांना
एक प्रकारचा उपदेश भेटत राहावा, मार्गदर्शन प्राप्त होत राहावं, परमात्माची दिशा त्या ठिकाणी भेटत राहावी, वाटचाल त्यांनी करत राहावी, अशा प्रकारची कामना करतो आणि माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो. हरि ओम. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विश्वात्मके देवे येने भाग्यज्ञ कोशावे तो सोनी मदलावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी सती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो तेला हो. प्राणीजात वर्षक सतळ मंगळी ईश्वर कृष्णांची मांगी आई. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरुंचे आरभ. चेतना चिंतामणीचे गाव बोलती जय रणव पियुषांचे. चंदमी ध्येयालांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष योगीये. दृष्टा दृष्ट विजय होवावेजी. एक नमने श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसारो. येणे वरे ज्ञान देवो सुखियादाना. येणे वरे ज्ञान देवो सुखियादाना. येणे वरे ज्ञान देवो सुखियादाना. पुंडलिकावरधर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. केशवराज बाबासाहेब महाराज की जय. भारत माता की जय. भाविक भक्तो, आज ज्यांची आपण प्रवचन सेवा श्रवण केली ते हरिभक्त पारायण वेदांतचार्य शिवेंद्र चैतन्य महाराज येशेवाडीचे आहेत. गतवर्षीपासून महाराजांची सेवा आपल्याला लाभते आणि ही निरंतर अशीच लाभो हे मी त्यांच्या चरणी मंडळाच्या वतीनं मंदिराच्या वतीनं प्रार्थना करतो. भाविक भक्त, 16व्या वर्षाचं हे आज पूर्णाहुती. 16 वर्षाचं महिनाभराचं हे प्रवचन आज पूर्णत्वास जात आहे आणि या पूर्णाहुतीसाठी स्वामीजी स्वतः आवर्जून उपस्थित राहिले. महिनाभर कुठलंही संकट न येता, कुठलीही अडचण न येता, कुठलाही अडथळा न होता भगवत कृपेनं, संतांच्या कृपेनं आणि आपल्या भाविक भक्तांच्या बळावरती आम्ही हा उपक्रम यशस्वी करू शकलो. भाविक भक्त हो, दरवर्षी आपण या दिवशी पसायदानानंतर हिशोब देत असतो. या वर्षी महिनाभरात 1 रुपयाही खर्च झालेला नाही आणि 1 रुपयाही कोणाकडून देणगी स्वीकारलेली नाही. म्हणून या कोरोनाच्या वर्षात आपलं जे हिशोब आहे तो भगवत चरणी अर्पण आहे. ज्या ज्या सेवा भेटल्या, इंटरनेटच्या असतील किंवा अन्य सेवा असतील, त्या सर्व सेवा ह्या भगवत चरणी त्यांनी समर्पित केल्यामुळे कुठलाही खर्च नाही आणि कुठलंही धन आपण जमा करणार नाही. एक आवर्जून अवश्य गोष्ट आपल्या सर्वांना सांगावी अशी वाटते. हरिभक्त पारायण चैतन्य महाराज देगलूरकर जे पंढरपूरमध्ये आहे, त्यांचं अनुष्ठान चालू होतं आणि प्रवचनापूर्वीच निरोप असा प्राप्त झाला की उद्या रात्री 8 ते 9 या वेळेमध्ये महाराज या उपक्रमाबद्दल आशीर्वचन देणार आहेत. तर उद्या रात्री 8 ते 9 या वेळेमध्ये आपण आशीर्वचन श्रवण करणार आहोत. 16व्या वर्षाची पूर्णाहुती ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, केशवराज बाबासाहेब महाराजांच्या चरणी, पंढरीनाथांच्या चरणी अर्पण करून वाणीला पूर्णविराम. उद्या रात्री 8 वाजता. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण रामकृष्ण.